आपल्या नारायणगावमध्ये दिनांक 9/4/2026 रोजी वार गुरुवारी सकाळी 9 वाजता शिर्डी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या नारायणगावमध्ये 5 पादुका येतात. खरं तर या पादुका बरेच वर्षापूर्वी नारायणगावमध्ये शिर्डी होईल असं लोकांना वाटायचं. नारायणगाव त्यावेळेला बाबा आल्यानंतर या ठिकाणी जागा तिथे तर त्यावेळेची खरं तर काल्पनिक कथा असेल माझ्या अंदाजाने. तर त्यावेळेला बाबांचं मंदिर या ठिकाणी होऊ शकणार नाही. आज खऱ्या अर्थाने देव हा खऱ्या अर्थाने भक्तांच्या भेटीसाठी नारायणगावमध्ये येत आहे. आणि या पादुका आपल्या नारायणगावमध्ये येत असताना खरं तर नारायणगावमध्ये अतिशय उत्सवाचं वातावरण आहे. नारायणगावचे सरपंच असेल, नारायणगाव ग्रामपंचायत असेल, मुक्तबाई काळामध्ये व सरपंच असेल, आदरणीय दादा असतील, या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून नारायणगावमध्ये हा भव्य दिवस सोहळा त्या दिवशी संपन्न होणार आहे. या सोहळ्यामध्ये महाआरोग्य शिबिर त्या दिवशी आपण भरवलेले आहे. आरोग्याविषयी ज्या ज्या काही तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारीचं निवारण त्या दिवशी आपण त्या दिवशी करणार आहोत. त्याचप्रमाणे नेत्र शिबिर त्या दिवशी आपण भरवणार. नेत्र शिबिर भरवताना ज्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने डोळ्याचं ऑपरेशनची गरज आहे त्या व्यक्तींना आपण लगेच स्वतःच्या ऑपरेशन करण्याच्या बाबतीत प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे भव्य दिव्य असं नारायणगावात आतापर्यंत कधी न झालेला भंडारा हा विशाल भंडारा त्या दिवशी होते. त्या विशाल भंडाऱ्याचं जवळ आयोजन 10 ते 15,000 लोकांना महाप्रसादाचं आयोजन त्या दिवशी केलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहोत. त्या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी विनंती आपल्याला या ठिकाणी करीत आहोत. खरं तर साईबाबांच्या पादुका या नारायणगावमध्ये येणं म्हणजे आपलं सर्वात मोठं भाग्य आहे. आजपर्यंत त्या ठिकाणी त्या पादुका मागण्यासाठी देश विदेशातले अनेक लोक शिर्डी देवस्थानकडे गेली होती आणि त्यांनी प्रत्येकाने सांगितलं होतं की आम्हाला या पादुका द्या. परंतु आतापर्यंत शिर्डी देवस्थानने कुठल्याही प्रकारचे पादुका दिले नाही. परंतु आपल्या नारायणगावचे साई भक्त आदरणीय पंकज शेट्टी सर असेल, श्रीकांत वाळे असेल, आपले सन्माननीय शिवाजीराव गोरडे असतील, आदरणीय भाऊ वारोळे असतील किंवा अन्य सर्व मित्र परिवार असेल, आदरणीय संतदादा असेल, सुधीर भाऊ गुंडे असतील, सर्व मंडळी त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी विनंती केली. खरं तर आपला हा 13व्या ग्रंथामध्ये असताना उल्लेख भीमाजी पाटलांचा आणि त्या निमित्तानं खरं तर आपल्याला या नारायणगावकरांना पहिल्यांदा प्राधान्य दिले आणि म्हणून आपला पादुकाचं दर्शन सोहळा त्या दिवशी होते. तर ते नारायणगावकरांचं खूप मोठं नशीब आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्वांचं सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती राहील. या अन्नदानामध्ये त्याचप्रमाणे महाआरोग्य शिबिरामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा ही विनंती. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. या गुरुवारी आपल्या साईबाबांच्या पादुका नारायणगाव मध्ये येत असताना साई भक्तांमध्ये असेल, नारायणगावकरांमध्ये खूप उत्साह आहे. या निमित्तानं रक्तदान शिबिर असेल, त्याचप्रमाणे झाले तुझे दर्शन शाही हे मुंबईचं भजन, त्याचप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन केले. सांगायला आनंद वाटतो की बाबा खूप वर्षांनी नारायणगावमध्ये भक्तांच्या भेटीला येतात. हा उत्साह नारायणगावकरांनी अनुभवा. त्याचप्रमाणे या नारायणगावमध्ये येणाऱ्या पादुकांचं दर्शन साई सेवक असतील, साई भक्त असतील, नारायणगावकर असेल, त्या सर्वांना मी विनंती करतो त्या दर्शनाचा लाभ घ्यावा. यामध्ये मुक्ताबाई काळोबा देवस्थान ट्रस्ट असेल, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नारायणगाव असेल, संतोष दादा मित्र परिवार असेल, साई सेवक असतील, या सर्वांचं खूप मोलाचं साथ यासाठी लाभली. मी सर्वांचा आभार मानतो आणि दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. ओम साईराम. ओम साईराम.